मंडळी, सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीनघाई चालू आहे. गेल्याच महिन्यात अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांनी लग्नगाठ बांधली. तर काही दिवसापूर्वीच पियुष रानडे आणि सुरुची अडाळकर यांचे लग्नाचे फोटो समोर आले. तर यामधीलच आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. तर स्टार प्रॉवर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून खूप चांगलासा प्रतिसाद मिळतोय. ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे. तर या मालिकेतील अक्षर कोठारी म्हणजेच अद्वैतचा भाऊ राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव तारा येत्या 2 दिवसात विवाहबंधनात अडकणार आहे. तर स्वतःच्या लगीनघाईमुळे तो या मालिकेतून काही दिवस बाजूला गेला आहे. इचलकरंजी येथे ध्रुव दातारची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळते. तर या अभिनेत्याचं नुकतंच गृहमुख पूजन पार पडलं असून त्याच्या हळदीचा देखील थाट सजलेला पाहायला मिळाला. तर 14 मे 2023 रोजी अक्षता तिखेसोबत ध्रुव दातार याने साखरपुडा केला होता. अक्षता तिखे आणि ध्रुव दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मे महिन्यातच त्यांनी साखरपुडा केला आणि आता डिसेंबर महिन्यात हे दोघेही विवाहबंधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अक्षता तिखे ही नृत्यांगना आहे. तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले असून आता ती कोरिओग्राफर असून वेगवेगळ्या इव्हेंटसाठी काम करते. तसेच तिचा मेराकी नावाचा डान्स क्लाससुद्धा आहे. तर ध्रुव दातार हा सुरुवातीला झी मराठीतून तू चाल पुढं या मालिकेत झळकला होता. मॉडेलिंग करता करता ध्रुवला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तर ध्रुव दातारला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.